नमस्कार भावांनो, हिंदकेसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर भावांनो, उद्या आपला सर्वांचा लडका या बैलगाडी शर्यक्षेत्रामधला देव रुस्तम द्वादश हिंदकेसरी बकासूर 100% पळताना दिसणार आहे। उद्या चोराडे येथे दुस्साचं मैदान संपन्न होणार आहे आणि त्या मैदानामध्ये दुस्सा नंदीसोबत आपला बकासूर 100% उद्या पळताना दिसेल। तर भावांनो, बरेच जणांचे प्रश्न आणि मला बरेच जणांचे मेसेज आले की भावांनो नक्कीच बकासूरचा पायरा कोण। तर भावांनो, हिंट आपण थोडक्यात देणार आहे। त्या हिंटच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच भावांनो बकासूरचा पायरा समजणारच आहे थोडक्यात। तर नक्कीच आपण ती हिंट देणार आहोत। जर तुम्ही आपल्या चॅनलला भावांनो नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण बैलगाडी शहर क्षेत्रामधले नवीन अपडेट्स घेऊन येत असतो। तर भावांनो, बकासूर उद्या आपल्याला पळताना 100% दिसणार आहे, कारण बरेच जण बोलत होते की बकासूर 7 तारखेला पळेल, पण नाही भावांनो, बकासूर उद्या 100% पळणार आहे, चोराडे येते। आणि भावांनो, जी मागील मैदानामध्ये सलग आपला बकासूर 3 दिवस पळाला होता आणि सलग 3 दिवस बकासूरची हार झाली होती। तर भावांनो, ती हार भरून काढण्यासाठी बकासूर उद्या सज्ज झालेला आहे आणि बकासूरचा पैरा टॉपचं नियोजन आहे उद्या। आणि पैरा जो आहे बकासूरचा, त्याचा पहिला अक्षर पी पासून चालू होतं आहे, म्हणजेच भावांनो बकासूर प्लस पी नावाचा एक नंदी आहे, तो उद्यासाठी सज्ज झालेला आहे, उद्या चोराडे मैदानासाठी। तर दोघांना शुभेच्छा असतील। दोघे टॉपचेच नंदी आहेत भावांनो, तो देखील नंदी चांगला पळतोय आणि गुलालाचा मानकरी होत आहे। तर तो बकासूर सोबत उद्या आपल्याला पळताना दिसेल। तर भावांनो, दोघांना शुभेच्छा। तरी भावांनो, संध्याकाळी आपल्याला फिक्स पायऱ्या समजेल, कारण संध्याकाळी लाईव्हचे लॉट्स निघणार आहेत। त्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे पायऱ्याचा आणि जो असेल नंदी त्याचं नाव देखील लाईव्ह लॉट्समध्ये टाकला जातो आहे। तर त्यामध्ये आपल्याला 100% समजेल लॉटमध्ये जेव्हा बकासूरची चिठ्ठी निघेल। तर भावांनो, किती गटामध्ये पळेल ते देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंतर सांगणारच आहोत। त्यासाठी आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद भावांनो।